नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ मी स्टार्ट केला, श्वेता नाहीये या व्हिडिओमध्ये. हा, हिनं नाही असं कसं होईल. हिचा व्हिडिओ ही राहणार तरी. काल पण सुट्टी होती 15 ऑगस्टची. खाली बाहेर फिरायला गेलेलो, वेस्ट एंड मॉलला गेलो होतो. छान व्हिडिओ आलाय, तो पण टाकेल. मजा आली मस्त. भारी वाटलं. हा, बाहेर तिकडे जेवण केलं, मस्त फिरलो. श्रेया शॉपिंग म्हणलं तर फार खुश होते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये माहिती नाही, आता तयार झालोय. आमच्या वरची जोडी एक आहे, महेश आणि त्याची मिसेस. असतात आमच्यासोबत, एकाच बिल्डिंग मध्ये आहोत आम्ही. आणि आता 2-3 दिवस सुट्टी आहे, त्याच्यामुळे फिरणं होते. आता कालचाही मॉलचा व्हिडिओ आपला होईल, आजचाही होईल असं वाटतंय. कारण की पुण्यातले सगळे बघून झाले आपलं ठिकाण. म्हटलं आज कुठं जावं, घरात तर बसणं होत नाही, वेळ जात नाही. मग आता आम्ही गार्डन नाहीतरी मॉल. आता बघू, कंटिन्यू व्हिडिओ होईल. म्हणजे आमचंच ठरलं नाही की नेमकं जायचं कुठं. बाहेर पडल्या गाडीला, तुम्हाला बाहेर पडल्या गाडीला किक मारली, जिकडे गाडी गेली तिकडे. फक्त अशा ठिकाणी जायची इच्छा आहे जिथे पैसे खर्च व्हायला नको. बरोबर. हो, मॉल खर्च झाला काल तर काहीच नाही घेतले. हो, दाखवाच काहीच नाही घेतले, माहिती आहे. आणि आज पण तसंच. म्हणजे काल नाही घेतले, म्हणजे जुनाच आहे टॉप. तुम्हाला वाटेल काल घेतले मी, जुनाच आहे टॉप. तर हा आवडतो मला. चला मग व्हिडिओची सुरुवात. आजच्या व्हिडिओ यांनी स्टार्ट केले, तर कसं वाटलं कमेंट करून सांगा. तर चला व्हिडिओला कंटिन्यू करूया. चला निघालोय आता. श्रेया अशी रेडी झाली. थांब, तिथंच थांब ना, तिथंच थांब. फोटो नाही, व्हिडिओ. तुम्हाला वाटलं व्हिडिओ आहे, हे फोटो आहे वाटलं का? थांबा घेते. इकडे बघ. सर काय आलो आम्ही इथं मॉलमध्ये. आणि ह्या मॉलचं नाव आहे फिनिक्स मॉल. खूप मोठा मॉल आहे. आम्ही इथं फर्स्ट टाइम आलोय. आणि भरपूर असे इथं शॉपिंगसाठी भरपूर आहे. आता शॉपिंग तर काही करायची नाही, मस्त इथं टाइम स्पेंड करायचा. आता एंट्री झाली आहे. भरपूर असं छान छान खरेदीसाठी आहे इथे मॉलमध्ये. तर आवाजच जास्त होता. तुम्ही बघितलात सुरुवातीला व्हिडिओच्या स्टार्टिंगला की किती इथला मधला आवाज येतोय व्हिडिओमध्ये. बहुतेक मला हा व्हिडिओ जास्त पुढचा व्हॉइस ओव्हरच करावा लागेल, पण जिथं जिथं मी बोललेलं आहे तर तसंच ठेवून देणार आहे. श्रेया बोर झाली आमची, हा ना श्रेया? इथं श्रेया रेडीचं कपडे बघणं चाललंय आणि श्रेयाला बोर झालं, हा ना? जायचं ना खाली आता. चष्मा घालायचा, चष्मा छान दिसते. तेच आता आम्ही
थांबलो इथं, वरती जायचंय वरच्या floor. आता जोडी येते ती आमच्या सोबतची. श्रेया खातली खाली बसली आहे तिला. म्हटलं थोड्या वेळा बसली तर ती आता थोडंसं खरेदी करतायत पूजा. ते आल्याच्या नंतर आम्ही वरच्या फ्लोअरवरती जाणार आहोत. बघू वरती काय आहे. आणि ह्याला दिवस लागतो 2-3 तास enough आहे. हा, मला परचेस करायचे कपडे लत्ते घ्यायचे हळूहळू. मला नाही हळूहळू काय एकदम आल्यावर फोटोलाच बराच वेळ जातो. कसं आहे, एकटा पुरुषाला तासाभरात बघून कपडे लत्ते घेऊन घरी तू जाऊन झोपतो. हां. बायकोसोबत आला अख्खा दिवस जातो बरं का, अख्खा दिवस. बायकोविषयीच आहे कंपल्सरी. नाही ते म्हणून नाही, खरेदी तर काही करणार नाही, नाही लेडीजला खरेदी करत नाहीत, खरेदी तर काही करत नाहीत. नेमके जेमतेमच घेणार. पण बघण्याची एवढी आवड असते बायकांना. ते तर आहे, माझा बघायला आणखी डाऊट मी रिपीट बोलून दाखवतो. आणि बहुतेक काहीतरी गॅस सोडत असते जेणेकरून बायकांना अट्रॅक्ट करतात ते. बघायला जास्त वेळ होतो. पण ह्या सगळ्या मॉलवाल्यांना ना मला जर खरंच भरपूर कमाई करायची आहे तर पुरुष मंडळीसाठी एक सेपरेट बसण्यासाठी व्यवस्था करावी, जेणेकरून पुरुष बसून लेकरं सांभाळत बसतील, बायका फिरण्यावर. म्हणून ते घ्या. उलट नुकसान व्हायला लागले तुमचं, तुम्ही बसायला काही ठेवत नाहीत ना, तुमचं नुकसान होतं. बरोबर ना? सांभाळायचं तुमच्या जवळ आहे. बरोबर आहे ना. पुरुषांना बसायची व्यवस्था केली की चिडचिड होत नाही, काय नाही, चला लवकर आहे, काय नाही, आरामशीर बसून मोबाईल काढले, थोडंसं काहीतरी म्हणजे टाइमपास होतो त्यांचा. खरं आहे ना? खरं आहे. अजून काय मग छान आहे मॉल, एक विजिट देण्यासारखा आहे. फक्त कसं फिरणं जास्त असल्यामुळे ना ती तयारी करून यावी, कारण फार मोठा आहे. बहुतेक मी असं ऐकलं 27 एकरमध्ये हा मॉल आहे. 27 एकर म्हणजे फार मोठं झालं बरं आहे. आणि बोललेला आवाज किती येतोय काय माहिती. नाही येणार, आवाज बघला. नाही येणार आपण बोललेलं तेवढं, कारण गोंगाट जास्त येणार आहे. थोड्या वेळाच्या नंतर ना मी आणि पूजा आम्ही लेकरांना घेऊन इथं बसलोय. आता इथं पुढच्या फ्लोअरवरती आलोय आम्ही. आणि आता इथं लेकरं खूप थकले होते. कार्तिकीला पण खूप चिडचिड करत होती ती. तिला भूक पण लागली होती, श्रेयाला परीला पण भूक लागली होती. मला त्यांना काहीतरी खाऊ घालायचं होतं. पण आम्हाला थोडंसं काम होतं, म्हणजे आमच्यासाठी TV बघायचा होता. तो व्हिडिओ आलाच आहे आपल्या चॅनलवरती. आणि TV फ्रीज वगैरे बघायचं होतं, तर ते दोघं गेलेत बघण्यासाठी. मग आता इथं आमचे पाय दुखत होते फिरून काय खूप मोठा मॉल आहे हा. म्हणजे पूर्ण तर बघणंच झालं नाही आमचा, इतका मोठा मॉल आहे हा. म्हणजे एकटा आल्यावर तर इथं आमच्यासारखं हरवूनच जाणार आहे खरंच सांगायला गेलं तर. पुण्यातला सगळ्यात मोठा मॉल आहे हा, फिनिक्स मॉल. आणि हा वाकडला आहे. या अगोदर पूजा आली होती इथं, त्यांची फॅमिली, पण आम्ही फर्स्ट टाइमच आलो होतो इथं. आणि मस्त एवढं भारी वाटलं त्या दिवशी मॉल बघून. आणि वेळ कुठं गेला की जवळपास आम्हाला बाहेर पडायला 7 वाजले. आणि फोटोज पुन्हा नंतर फोटो तर इथं आल्यावर कंट्रोल होतच नाही, एवढे फोटो म्हणजे वेळच समजत नाही इथं आल्यानंतर. इथं पुण्यात आल्यावर नक्कीच तुम्ही एकदा भेट द्या. खूप भारी मॉल आहे हा. एकदम असं एकदम वेगळ्या फिलिंग आले इथं आल्याच्या नंतर. डिस्प्लेचं पीस आहे. डिस्प्लेचं पीस डिस्प्ले असते ना, डिस्काउंट आलेलं 40चाच घ्यायचं होतं का किती? हे 65 इंची मोठं आहे. आपल्याला 40 इंची घ्यायचं. हे 40-43 इंची जास्त मोठा होईल का? जास्त मोठं होतं. एवढा मोठा बघा, फोन मी 35,000 ला द्या. ₹7 बसतो. भयानक आहे.
आले आले नारळ आहे नाही नारळ आहे का? इथं काय आहे ते बघत होतो आम्ही. तर इथं म्हणजे हे दाखवलेलं आहे की हे बीज आहे, बीज मधून असं अंकुर फुटलेलं दाखवलेलं आहे. तेच आमच्या दोघींचं ऑब्झर्वेशन चाललं होतं. मॉलमध्ये असं बऱ्याच ठिकाणी प्रत्येक फ्लोअरवरती असं त्यांनी डेकोरेशन केलं होतं. हे सगळं शूट मी घेत बसले असते तर जवळपास 1 तासाचा आपला ब्लॉग झाला असता. कशाला पण ते P755 आहे का नंबर काय आहे त्याचा? यानंतर पेटपूजा झाल्याच्या नंतर आम्ही आलो. आता थोडं एनर्जी आली आमच्यामध्ये. मग आता भरपूर अशा फोटो काढल्या मी आणि पूजा. आम्ही दोघींनी भरपूर फोटो घेतले, व्हिडिओ घेतले. असतेच ना आपल्या बेस्ट फ्रेंड सोबत छान छान फोटो काढायचं. आणि आता इथं एवढ्या मॉलमध्ये आल्यानंतर मग चान्स कसाला सोडायचा. भरपूर अशा फोटो काढल्या आम्ही आणि आठवणी सुद्धा सोबत असतात. आणि मी पूजा एकदम बेस्ट फ्रेंड आहोत. म्हणजे एकमेकीला आम्ही कोणतीही गोष्ट, कुठली मनातली गोष्ट असली की एकमेकीला आम्ही शेअर करतो. तसंच आमच्या दोघीचं आहे. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला पण आवडला असेल आणि नक्कीच पूजालाही आवडला असेल. आजच्या व्हिडिओ तिनं भरपूर आलेली आहे. आणि आता आम्ही पडलोय मॉलच्या बाहेर. आणि आजचा व्हिडिओ हा कसा वाटला आहे नक्कीच कमेंट करून सांगा. नेहमीच्याच व्हिडिओमध्ये म्हणत राहते मी, तुम्ही काही कमेंट करत नाही. तर चला, आणि बघायला विसरत नाही हे पण आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आवडला असेल व्हिडिओ किंवा बाकीचे माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्कीच करा. आणि बघा बाहेर वातावरण बघा असंच आहे. सध्या पाऊस कंटिन्यू चालूच आहे. तर सगळीकडे पाऊस भरपूर चालू आहे. पावसामुळे भरपूर असं नुकसान झालेलं आहे. तुम्ही पण पावसामध्ये बाहेर पडते वेळी काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. लहान मुलं स्कूलला वगैरे जात असतील काय, आता पावसामुळे सगळीकडे वातावरण असं झालेलं आहे. तर चला, बाहेर का गणपतीची तयारी सुद्धा चालू आहे सगळीकडे. आता पुण्यामध्ये तर सगळीकडे जवळपास गणपती जिथे जिथे बसणार आहेत तिथे तिथे सगळे असे काय म्हणतात ते मखर वगैरे करून ठेवलेले आहेत. आता काही दिवसातच गणपतीचं आगमन होणार आहे. तर आता आम्ही चाललोय आमच्या घराकडे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.